त्या दिवशी आमचा अमित कुठेतरी जात होता, तो काहीतरी टोल फुटला, टोल नाका. लगेच भारतीय जनता पक्षाने त्याच्यावरती लगेच टिप्पणी सुरू केली. काय बोलले होते त्याच्यामध्ये की हां, रस्ते बांधायला पण शिका आणि टोल उभे करायला पण शिका. मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला पण शिकावा. लोकांच्या कनपट्टीवरती बंदुका ठेवायच्या आणि आतमध्ये आणायचे आणि मग ती लोक गाडीमध्ये आतमध्ये झोपून जाणार. मी तुला दिसलो का गाडीमध्ये? मी झोपलो होतो का? मी होतो का तिथं? निर्लज्जपणाचा कळस चालू आहे महाराष्ट्रामध्ये, निर्लज्जपणाचा कळस. आपण या सरकारमध्ये का आलेला आहात? महाराष्ट्राचा विकास करायचा आहे मला. अरे कशाला खोटं बोलताय? 6 दिवसापूर्वी ज्यावेळेला पंतप्रधानांनी ज्यावेळेला काढली ना तुमची 70,000 कोटीचा भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये झालाय, टोणकन इथे आले लगेच सगळेजण. कारण भुजबळांनी सांगितलेलं असणार आत काय काय असतं. जाऊ नका, इथे जाऊ आपण, तिथे नको. आज आदरणीय अजितदादांच्या आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि राज्यातून वेगवेगळ्या संघटनेचे, वेगवेगळ्या समाजाचे प्रतिनिधी यांना एकत्र घेऊन 3 दिवसांपूर्वी जी राहिलेली उर्वरित बैठक होती ती देवगिरी येथे संपन्न झाली. गेले 2 तास ती बैठक चालली. याच्यामध्ये सरकारच्या योजना, सरकारने आगामी काळात ज्या पद्धतीने आपण काम करणार आहोत त्या लोकांपर्यंत जाणे, जनतेपर्यंत जाणे आणि महाराष्ट्रभर आपला जो काही पुरोगामी विचार असेल तो पिंजून काढण्यासाठी, तो सांगण्यासाठी आता वेगवेगळ्या आघाड्या निर्माण करून त्या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे असं लवकरात लवकर ठरलेलं आहे. 2-3 दिवसातच त्या बाबतीत मोठा निर्णय होईल आणि पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब थोड्या वेळात बाहेर येऊन आपल्याला आजच्या मीटिंगबद्दल सविस्तर सांगतील. पण शरद पवार ज्या पद्धतीनं दौरे करतायत, ओबीसीचं नेतृत्व जे आहे ते कुठेतरी धोक्यामध्ये येत आहे किंवा संपुष्टात आणण्याचं एकंदरीतच हा सगळा विचार आहे त्यांच्या मनामध्ये, असं तुम्हाला वाटतं का? एक नेता आता साहेबांनी पहिली सभा येवल्याला घेतली होती, नंतर मग सभा आंबेगावला ठरली होती, ती सभा रद्द करण्यात आली. नंतर आता उद्याची सभा बीडला होते आहे. साधारणपणे साहेबांनी साहेबांच्या सभा घेतल्या पाहिजे, पण जिथं ओबीसी घटक आहेत, ओबीसी नेते आहेत, या ठिकाणी सुद्धा साहेबांनी आता सभा ज्या पद्धतीने साहेबांच्या चालतील, आता उद्याच्या सभेनंतर सगळं माहीत पडेल. माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला तो प्रश्न पडणं साहजिक आहे की निदान सभा ज्या ठरलेल्या असतील त्या ठरलेल्या सभा घ्याव्यात. उगाच लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल अशा ठिकाणी मला असं वाटतं हे होता कामा नये असं मला वाटतं. राज ठाकरे यांनी अजित पवारांची मिमिक्री करत त्यांचा समाचार घेतलाय. विशेष प्रेम दिसतंय राज ठाकरेंवरती, अजित पवारांवरती विशेष प्रेम दिसतंय राज ठाकरेंचं. ते म्हणतात की भ्रष्टाचाराचा मुद्दा येताच अजित पवार यांनी टुमकन उडी मारून युतीमध्ये, महायुतीमध्ये ते सहभागी झाले. आता असं आहे, कोहिनूर मिलच्या संदर्भात ईडीची नोटीस आल्याबरोबर जशी टुनकन उडी त्यांनी मारली तशी टुनकन उडी मारणारा आमचा पक्ष नाही आहे. आम्ही सत्तेसोबत आहोत. लोकसभेच्या वेळी नरेंद्र मोदीजींच्या आणि भाजपच्या विरुद्ध आगपाखळ करणारी व्यक्ती ज्यावेळेस कोहिनूरच्या माध्यमातून त्यांना ईडीची नोटीस येते, मग विधानसभेच्या वेळी भूमिका बदलवतात आणि त्याचा परिणाम तुम्ही पाहिला असेल की महाराष्ट्रामध्ये कुठेही ते पटलावर दिसत नाहीत आणि जे काही त्यांच्याकडे 1-2 आमदार असतील ते त्यांनी, एकच आहे माझ्या माहितीप्रमाणे, ते त्यांनी सांभाळून ठेवावे. आता उगाच काहीतरी अजितदादांची मिमिक्री करणं, तर त्यांच्या मिमिक्री आम्हाला पण करता येतात, पण शेवटी असं आहे की आम्ही त्यांच्यावर एक बोललो तर त्यांची तोडधाड सुटते. त्यामुळे एवढंच सांगायचं आहे की जी लोक ईडीची नोटीस भेटल्यानंतर भूमिका बदलतात त्यांनी अजितदादांवर भाष्य करणं म्हणजे सूर्याला वाकुल्या दाखवण्याचा प्रकार आहे. पण ते म्हणतात की कनपट्टीवरती बंदूक ठेवून भाजप लोक आपल्या पक्षामध्ये आणत आहे आणि तेच लोक मग गाडीत लपून जात आहेत, टोला लगावलाय. नाही, मग भूमिका बदलली त्यावेळेस कुठं ठेवली होती बंदूक तुमच्या?
असाही प्रश्न जनता विचारेल ना की ज्यावेळेस तुम्ही भाजपची स्तुती करत होता त्यावेळेस तुम्हाला भाजप गोड होतं आणि जशी नोटीस आली त्यानंतर तुम्ही भूमिका बदलली. म्हणजे तुमच्या कुठं बंदूक ठेवली होती भाजपनी हे एकदा त्यांनी सांगावं. सरकार तुमचं आहे. मुंबई गोवा जो आहे तो जवळपास अनेक वर्ष रखडलेला आहे. तातडीने हा जर सुटला नाही तर एक आक्रमक भूमिका आंदोलनाचा इशारा देखील मनसैनिकांना देण्यात नाही, त्यांनी त्यांच्या पातळीवर त्यांच्या कार्यकर्त्यांना काय आदेश द्यावेत हा त्यांचा प्रश्न आहे. सरकार म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा व देवेंद्रजी त्याकरता निर्णय घेतील. ते सक्षम आहेत, ते सरकार आहेत. त्याच्यामुळे तो प्रश्न रस्त्याचा मार्गी लावण्याचं काम हे सरकारचं असतं. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला काय आदेश द्यावेत हे त्यांचा प्रश्न आहे. दादा वारंवार पवार साहेबांना भेटत आहे आणि त्यावरनं कुठेतरी संभ्रम हा पाहायला मिळत आहे. नेमकं काय चालू आहे? संभ्रम आता राजकीय दिल्लीने काय अल्टिमेटम द्यावं हे काँग्रेसचा तो अंतर्गत प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की संभ्रम कोणाच्या मनात निर्माण होतोय? काँग्रेसच्या मनात जर संभ्रम निर्माण होतोय, काँग्रेसचे सर्व नेतेच पवार साहेबांना भेटतायत ना. त्याच्यामुळे संभ्रम निर्माण जनतेच्या मनात होत नाहीये. शेवटी एक कौटुंबिक नातं असतं. त्याच्यावर पवार साहेबांनी पण भाष्य केलंय, दादांनी पण भाष्य केलंय आणि काँग्रेसच्या पोटात गोळा उठण्याचं काही कारण नाही. पवार साहेब सोबत येत नाही. पवार साहेब सोबत येत नाहीत म्हणून दादांचं मुख्यमंत्रीपद लांब राहील. एकाच उत्तर. अशी जी ऑफर आहे ती देण्यात आलेली आहे आणि सूत्रांकडून जी माहिती मिळते यामध्ये किती तथ्य तुम्हाला वाटतं? नाही, मला प्रश्न नाही कळला. शरद पवार यांच्यासोबत अजितदादांची जी गुप्त बैठक आहे गुप्त बैठक ती गिरीशजी लक्षात घ्या, ती गुप्त बैठक नव्हती. गुप्त बैठक रात्री 2 नंतर होत असते कुठेही घ्यायची असेल तर. 2, 3, 4 हे सरळ उदळ माथ्यानं घेतलेली भेट आहे आणि कौटुंबिक कुटुंब प्रमुख म्हणून पवार साहेबांची ती भेट होती. चोरडे यांच्या घरी अगोदरच दादा गेले होते हे दादांनी काल कोल्हापूरला सांगितलं. त्याच्यावर आता काय मी वेगळं सांगावं? तटस्थ असं काही बोलणं झालंय का? असं कुठं बोलणं मी तर नाही ऐकलं. तुम्ही ऐकलं असेल तर मला माहित नाही. दुसरं असंही म्हटलं जातंय की आता प्रत्येकाच्याच प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजे असं नाही. कौटुंबिक भेट असल्यामुळं आदरणीय पवार साहेबांना दादा भेटले. नाही, पण पवार साहेब सोबत आले तर वडेट्टीवार म्हणतात की मंत्रीपद मिळेल, मुख्यमंत्रीपद मिळेल. यामध्ये किती पवार साहेब सोबत येत नाही आता मुख्यमंत्रीपद लांब आहे. बघा, वडेट्टीवारांचा किती मोठा वशिला दिल्ली शहरासमोर असू शकतो, म्हणजे दिल्लीत असू शकतो की दिल्लीतल्या गुप्त माहित्या जर वडेट्टीवारांना कळतायत म्हणजे तुम्ही विरोधी पक्षनेते आहात की भारतीय जनता पार्टीचे तुम्ही एजंट आहात हे एकदा वडेट्टीवारांनी क्लिअर केलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीचं एजंट म्हणून काम करू नये. तुम्ही विरोधी पक्षनेते आहात आणि काँग्रेसचेच आमदार तुम्ही सांभाळा. त्यातलेच काही आमदार आता सत्तेत येण्याच्या तयारीत आहेत. आणि त्यानंतर 27 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उत्तर सभा पार पाडणार आहे. कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी उद्या परळीला सभा आहे असं मला म्हणजे आहेच उद्या कळलं म्हणजे काय आहेच. आणि त्याच्यानंतर आम्ही पण आज निर्णय घेतलाय की आपण पण जाऊ, जनतेमध्ये जाऊ. जनतेमध्ये जाऊन आपल्या पक्षाची काय भूमिका आहे ते आम्हाला मांडण्याचा अधिकार आहे. साहेबांना, साहेबांच्या पक्षाला सुद्धा मांडण्याचा अधिकार आहे. पण आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा ती भूमिका त्या सभेमध्ये मांडतील. उत्तर सभा तेव्हाच होत असते जेव्हा प्रश्न उपस्थित होतात. उद्याच्या सभेमध्ये असे काही प्रश्न उपस्थित होतील असं मला वाटत नाही. साहेब, अशा गुप्त बैठकीनंतर आपण बघतो की पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रम नेहमी झालेला आहे. त्या अनुषंगाने काय सांगा? गुप्त बैठक नव्हती, त्याच्यामुळे गुप्त बैठकच नाही तर त्या प्रश्नाचं उत्तर मी का देऊ? उजळ माथ्यानं जाणारे नेते आहेत आमचे अजितदादा, त्यांनी स्पष्ट सांगितलं. गुप्त बैठक म्हणजे रात्री 2-3 नंतर कुठे भेटले असते एखाद्या हॉटेलला तर ती गुप्त बैठक, ही उघड बैठक आहे ना. त्याच्यामुळे त्या प्रश्नावर उत्तर देणं मला नाही वाटत की हे आहे म्हणून. हिंदी में बता दीजिए कि आज की आपका कोई सवाल? आप नाही, आम्ही सत्तेसोबत महाराष्ट्राच्या विकासाकरिता सहभागी झालो. सुरुवातपासून अजितदादा या मतावर ठाम आहेत आणि त्या मताचे आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत, पदाधिकारी आहोत. राज ठाकरेंनी असं पण म्हटलंय की राज ठाकरेंचा पक्ष नाही ना, राज ठाकरेंचा वेगळा पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. त्यांनी त्यांच्या पक्षाचंच बोलावं. ते काय बोलतात याला जनता किती महत्व देते हे महाराष्ट्राला माहित आहे.
म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका, लोकसभा, विधानसभेमध्ये मनसे किती पद्धतीनं राज ठाकरेंच्या शब्दावर पुढे जाईल त्याच्यानंतर कळेल की राज ठाकरेंच्या बोलण्याला तथ्य आहे. पण मनसेला नाही देखील ते तर लहान मुलं पण त्यांचं म्हणणं गांभीर्यावर घेत नाहीत. मनसेला देखील भाजपकडनं ऑफर असल्याचं सुद्धा म्हटलेलं आलेलं आहे. त्याकडे कसं पाहता, जर ते आले तर मग काय होईल? सुधीर चंद्रशेखर बावनकुळे आणि सुधीर मुनगंटीवार साहेब, मला असं वाटतं या दोघांनी सांगितलं की त्यांना पक्षाला गरज नाही आहे. त्याच्यामुळे ज्यांची गरजच पक्षाला त्यांच्या नसेल तर त्यामुळे हे आता काहीतरी हवेत बाण सोडायचे की बघा आमची उपलब्धी कशी आहे. 15-20 आमदार असते तर भाजपला तुमची गरज असती ना. तुमच्याकडे कोणी नाहीच आहे, त्याच्यामुळे तुमची काही गरज असल्याचं कारण नाही. म्हणून राज ठाकरे म्हणतात की एकदा सत्ता माझ्या हातात देऊन बघा, सगळं सुतासारखं सरळ करून टाका. स्वतःसारखं सरळ काय म्हणजे लोकांना मारतील ते. सत्ता हातात येण्यासाठी लोकांची मनं जिंकावी लागतात, जनतेत जावं लागतं, सकाळी 5 वाजता उठावं लागतं, रात्री 12-11 वाजेपर्यंत कामं करावी लागतात, जनतेची प्रश्न सोडावी लागतात, मिमिक्री करून आणि लोकांना शिव्या घालून आणि आपले सोशल मीडियाचे ट्रोलर सोडून सत्ता येत नसते. आणि अशा लोकांच्या हातात लोकांनी सत्ता देऊन पाहिली. मग नंतर आमदार जे त्यांचे काय 16 की 15 आमदार निवडून जे काय आले होते, मग त्या संख्या 16ची 32 व्हायला पाहिजे होती, ती 16ची 1 कशी झाली. त्याच्यामुळे ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ते तोंड उघडतायत, आम्हाला तोंड उघडतायत, पण योग्य वेळी उघड. राज ठाकरेंचं अजित पवारांवर एवढं विशेष प्रेम काय आहे हे सांगा. ते त्यांना माहिती.